माझं सौभाग्य भाग 60. ती दरवाजाच उघडत नाहीये. खूप वेळ वाजवला आम्ही. आवाज देतोय पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नाहीये. या रूमची चावी कुठे आहे मग? हो, शोधतीये. हा मॅडम, ही घ्या चावी. इतका वेळ लागतो का शोधायला? रूम अनलॉक करून ते आत आले. बच्चा, तू ठीक आहेस ना? ती कानात हेडफोन टाकून फुल व्हॉइस करून झोपी गेली होती. अरे देवा, आपण इतके घाबरलो होतो आणि या मॅडम गाणी ऐकत झोपल्या पण. शोना. दीप, मी बसतो हिच्याजवळ. तुम्ही दमला असाल ना, जरा आराम करा. ठीक आहे, काही लागलं तर आवाज द्या. गुड नाईट जीजू. गुड नाईट. विक्रांत तिच्याजवळ बेडवर बसतो. शांत झाली होती ती त्या दिवसापासून. एक शब्दही बोलली नव्हती. नाही मनसोक्त रडली होती. तिचं रडू तिने आतच कोंडून घेतलं होतं. कोणी काही बोललं तर फक्त डोळ्यांनी, मानेने हो किंवा नाही असं सांगायची. तरी त्याला तिला काय बोलायचंय ते सगळं समजत होतं. तिच्या केसातून हात फिरवत तो तिथेच बसतो. बच्चा, असं का करतेस? किती घाबरलो होतो मी. आता तुला गमावण्याचा विचारही आला ना तरी अंगावर काटा येतो माझ्या. आता तेवढा स्ट्रॉंग नाही राहिलाय तुझा बॉक्सर. कधी बोलशील शोना? तुझा अबोला छळतोय मला खूप. किती मुश्किलीने तुला परत आणलंय. आता तुला स्वतःपासून कधीच लांब नाही करणार मी. तू कितीही लांब जायचा प्रयत्न केलास तरीही नाही. तो तसाच तिच्या केसात हात फिरवत तो दिवस आठवत होता. मधुरा गेलीये असं सांगितल्यावर जिथं सगळे दुःखात रडत होते, खचून गेले होते, तिथे विक्रांत एकटाच होता, ज्याला विश्वास होता की ती त्याला सोडून जाणार नाही. तिथेच तिला मनवत होता तो. मयुरी तिच्या पप्पांना बोलत होती. झालं समाधान? तुमच्यामुळे झालं हे सगळं. नकोशा होत्या मुली तुम्हाला आधीपासूनच. मी केलेल्या चुकीची शिक्षा परीला दिलीत. नको म्हणत होती ना ती लग्नाला. जिथे 30 वय झालं तरी पोरी लग्न करत नाहीत, तिथे 19 लग्न नाही तोवर तिच्यावर लग्नाची जबाबदारी टाकून रिकामे झालात तुम्ही. इतक्याच आम्ही तुम्हाला नको होतो तर पोटातच आम्हाला का नाही मारून टाकलं? किंवा जन्माला आलो तेव्हा गळा आवळून मारून टाकायचं ना? तुमच्या असल्या तिरसट वागणुकीमुळे आपल्या परीला किती हाल सोसावे लागले. या रश्मीने तिची लायकी काढली. माहेर कमजोर होतं म्हणूनच तर परीला हे पाऊल उचलावं लागलं. कधी तिला समजून घेतलंच नाही. सासरी काही दुःख, त्रास आहे का हे विचारलंच नाही. का तिचं दुःख जाणून घेतलं नाहीत पप्पा? तिचं मन थोडं तरी जाणून घेतलं असतं तर आज परी आपल्यात असली असती. मधुराचे पप्पा पण अश्रू गाळत होते. त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. मी चुकलो बेटा मयुरी. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. तुझं म्हणणं बरोबर आहे. परीला कधीच जवळ घेऊन काही हवं नको काहीच विचारलं नाही मी. तिला शिकायचं होतं पण मी नाही शिकू दिलं. या सगळ्यात कोणी गुन्हेगार असेल तर तो मी आहे. एक बाप म्हणून मी कमी पडलो. आपल्या पोरीला सांभाळू नाही शकलो. माफ कर परी बेटा. आपल्या या नालायक बापाला माफ कर. मी आजवर तुझ्यावर खूप अन्याय केलाय. तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न लावलं तरी एका शब्दाने तू मला काही बोलली नाहीस. नेहमी हसत सगळं नीट आहे असंच सांगत राहिलीस. किती दुःख होतं तुला. कधी एक चकार शब्द आमच्यापर्यंत आणला नाहीस तू. एकदा उठ परी. तुझा बाप हात जोडतोय तुझ्या समोर. संदीप आला की त्याला काय उत्तर देऊ मी परी? सांगून गेला होता पिल्लूला सांभाळा म्हणून. एकदा उठ ग परी, एकदा उठ. या बापासाठी एकदा उठ ग पिल्लू. सगळे आपापल्या परीने तिला उठवत होते. विक्रांत तिचा हात हातात घेऊन तिच्या केसांतून हात फिरवत होता. तिचे सगळे दागिने काढून बाजूला ट्रेमध्ये ठेवले होते. उठ ना बच्चा, किती वेळ झालाय. बघ ना, पप्पा पण तुला उठायला सांगतात. तू म्हणत होतीस ना, जेव्हा पप्पा माझे लाड करतील, माझ्याशी गोडीने बोलतील, तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. बघ ना शोना, आज ते स्वतःहून तुझ्याकडे आले. तुझी माफी पण मागतायत. तू उठ ना. असा ॲरोगंटपणा माझ्या शोनाला शोभत नाही. तू गोड आहेस की नाही? मग असं सगळ्यांना त्रास देणं तुला शोभतं का? मला नाही चालणार माझ्या शोनाला कोणी नावं ठेवलेली. तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होतास मधुरा. मी सांगत असतो ना नेहमी सगळं नीट करेन म्हणून. मग यावेळी तुझी साथ सोडेन असं कसं वाटलं ग तुला? मला कोणावर नाही तितका तुझ्यावर विश्वास आहे. तू चुकीचं वागूच शकणार नाहीस. तू आता उठ, नाहीतर मी चिडे ना मग. खूप मुश्किलीने मी राग कंट्रोल केलाय तुझ्यासाठी, माहितीये ना. मग परत चिडेला आणू नकोस तू. विकी, आवर स्वतःला. गपरे आशू, उठेल ती. तिला झोप किती आवडते माहितीये ना. आळशी आहे झोपेला खूप. मी असलो की मग काय विचारायलाच नको. शोना, मी सांगतोय ना उठ. तुझा विकी उठवतोय ना तुला. उठ बच्चा,
आपल्याला राजस्थानला जायचं होतं की नाही? चल चल चल, आपण निघूयात आत्ताच. उठ मधुरा, उठ. त्याचा आक्रोश पाहून सगळेच थक्क झाले होते. सगळ्यांचं हृदय हेलावत होतं. डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. विकी, ती नाही उठणार. आवर बाळा तू स्वतःला. आई, अगं काय बोलतीयस? अशी कशी नाही उठणार? माझी येते, माझं सगळं ऐकते. विक्रांत बोलला आणि तिने ऐकलं नाही असं कधीच होत नाही. खूप समजूतदारी माझी शोना. मधुरा, उठ ना बच्चा. अगं तुझे एक्झाम्स आहेत आता. चल चल, खूप अभ्यास बाकी, उठ पटकन. विकी, अरे ती सांगितलं ना ती उठेल म्हणून. तुम्ही जा बरं सगळे बाहेर. तुमच्यामुळे आज माझी बच्चा या अवस्थेमध्ये. तू माझ्या शोनाला किती धारेवर धरत होतीस आई, आणि तुझ्या डॉक्टर सुनेला किती सूट होती. समजत नव्हतं का मला? ती नेहमी मला जाऊ द्या म्हणायची. तिच्या जीवापेक्षा जास्त काम करायची ती. अभि, आधी या सगळ्यांना बाहेर काढ. मी शोनाला सोडून नाही जाणार आहे. ती येईल तिच्या विक्रांतकडे परत, मला माहितीये. विकी, आशू प्लीज जा. तुला माहितीये ना ती किती हट्टी आहे. मी म्हणवलं की मगच तिचा रुसवा जातो. ती रागावलीये माझ्यावर, माहितीये मला. मी काढेन ना शोना तुझा राग, तुझा रुसवा सगळं काढेन मी. हा, उठ ना. अविनाशलाही स्वतःचा खूप राग येतो. यात कुठेतरी तो स्वतःला दोषी मानत होता. प्राजूही खूप रडत असते. तिच्यासाठी मधुरा बहीण, मैत्रीण, नणंद सगळंच होती. अगदी हक्काची, जिला ती केव्हाही काहीही सांगू शकत होती. राग आला की हक्काने तिच्यावर ओरडू शकत होती. तिची मम्मी, मयुरी सगळे शॉकमध्ये होते. आशू आणि आसावरीचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आशू विक्रांतची अवस्था बघून सगळ्यांना बाहेर काढतो. फक्त अभि आणि विकीच आत थांबतात. बच्चा, तू बोलली होतीस ना, विक्रांतने आवाज दिला तर मी सरणावरूनही परत येईल. आज तुझी परीक्षा समज हवं तर. मी नेहमी तुला पाहिजे ते देतो, कधी नाही म्हणत नाही. आज मी तुला मागतोय, माझ्यासाठी, तुझ्या या विक्रांतसाठी परत ये मधुरा. आज तू मला हे सरप्राईज दे. मी परत काहीच मागणार नाही. तू माझ्या लाईफमध्ये आल्यापासून तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही मला. मी कुठेही गेलो ना तरी तुझी ओढ कायम असते. असं नको वागूस बच्चा. मला ही भेट दे. तुझ्या या विक्रांतसाठी परत ये मधुरा. या सगळ्या लोकांमध्येही मला खूप एकटं एकटं वाटतंय ग. इथे प्रत्येकाला सांभाळायला जोडीदार आहे. मी एकटाच असा आहे जिची सोबतीण त्याला असं अर्ध्यावर सोडून चाललीय. तू प्रॉमिस तोडतीयस हा? तू बोलली होतीस सगळ्या प्रॉब्लेम मध्ये सोबत असशील. हे बघ, आता तूच ठरव. तुझ्या विक्रांतला असं तुटलेलं, हरलेलं बघवताय का तुला? हा मधुरा, मी इतका पण स्ट्रॉंग नाहीये जितका तू मला समजतीयस. पण तुला वाटत असेल तर बनून दाखवेन. पण तू हवीयस मला सोबत नेहमी, हसरी. मगच मी स्ट्रॉंग राहू शकेन. तुझ्याशिवाय हा विक्रांत शून्य आहे. उठ बच्चा, उठ ना मधुरा, बच्चा उठ ना. असं म्हणून विक्रांत तिला खांद्याला धरून हलवत होता. अभिषेकच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. विक्रांत जो नेहमी स्ट्रॉंग होता, कितीही कठीण प्रसंग असला तरी कधी खचला नव्हता. त्याने कधीच हार मानली नव्हती. पण आज सगळ्यात जास्त तोच खचला होता. तिच्याशिवाय तो काहीच नव्हता. त्यालाही आता त्यांची ही अवस्था बघवत नव्हती. बच्चा उठ ग, तुझ्या विकीसाठी उठ ना मधुरा, जागी हो. असं म्हणून तो तिला गदागदा हलवत होता. तुझा विक्रांत पहिल्यांदा तुला काहीतरी मागतोय मधुरा, आणि हे मला हवंय. मी तुझ्यापेक्षा लाख पटीने हट्टी. तू जरा उठली नाहीस ना तर मीही स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. बघ तुला काय पटतंय. मी तुझ्याशी बोलणारच नाही. उठ बच्चा, नाहीतर मग मी तुला सोडून जाईल. एकटीच राहा मग. ठीक आहे, मी जातो बॉक्सिंगला. तिथे ना खूप साऱ्या मुली असतात ज्या माझ्यावर मरतात आणि माझ्यासाठी काहीही करायला तयार असतात. तू ऐकतच नाहीयेस ना माझं, म्हणल्यावर मी तरी काय करू आता. राहा एकटीच. फक्त म्हणत असतेस तू विक्रांत माझा आहे, मधुराचा. वागत तर नाहीस तसं. बघ, नाहीतर राधिकाकडे पण जाऊ शकतो आम्ही. ती तर नेहमी अवेलेबल असते माझ्यासाठी, माहितीये ना तुला. विकी, तिच्या हाताची हालचाल होतीये. अभि म्हणतो. काय? डोळ्यातलं पाणी कसं बसं थांबवत तो तिला पाहू लागतो. तर तिच्या हाताच्या बोटांची खरंच हालचाल होत होती. पापण्याही हलत होत्या. शोना उठ बच्चा, मी नाही जाणार कुठे तुला सोडून, कुठेच नाही जाणार. चुकून तुझा हात निसटला होता, पण आता नाही. मी असे नेहमी माझ्या शोनासोबत. डोळे उघड मधुरा. अभि, जा पटकन आशूला बोलावून आण. अभि पळत जाऊन आशूला बोलावतो. आशू येऊन तिला चेक करत असतानाच विक्रांत उठत होता. तर ती त्याचा हात घट्ट पकडून ठेवते. नाही बच्चा, मी नाही जाणार कुठेच, तुझ्या जवळच असेल. आशू तिला तसंच चेक करतो. तिला थोडी थोडी शुद्ध येत होती. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं.
डोळे उघडल्यावर पहिलं नाव तिने विक्रांतचं घेतलं. सगळ्यांना डोळे भरून पाहून पुन्हा डोळे मिटले. तिला आरामाची गरज होती म्हणून सगळे बाहेर पडले. आत फक्त विकी, अभि आणि मधुरा होते. अभि, हिला लांब घेऊन जा, बँगलोरला. मी काही दिवसांनी येतो तिथे. तोपर्यंत हिची काळजी घे. तिच्या डोळ्यात मला दिसतंय की तिला कोणालाच भेटायचं नाहीये. आता तिच्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही. ज्यांनी हिला या अवस्थेत पोहोचवलंय ना, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी नाही येणार आहे तिच्यासमोर. ठीक आहे विकी, मी निघतो आत्ताच. कोणालाही न भेटता अभि तिला बँगलोरला घेऊन गेला. सोबत तिचे मम्मी पप्पा, मयुरी आणि विनयही गेले. अभि आणि प्राजूही घरी निघून गेले. ती कुठे गेलीये हे विकीने कोणालाच सांगितलं नाही. पण ती ठीक आहे हेच त्याच्यासाठी खूप होतं. विक्रांतही घरी येऊन काही गरजेचं सामान, डॉक्युमेंट्स घेऊन बाहेर पडला. कोणाचीही त्याला प्रश्न विचारण्याची हिंमतच झाली नाही. आशू आणि आसावरीला तो फक्त एवढंच सांगून गेला की घरच्यांची काळजी घ्या. ऑफिसमध्ये त्याने बँगलोरसाठी ट्रान्सफर मागितली, पण ते लगेच पॉसिबल नव्हतं. म्हणून त्याने इमिजिएटली जॉबही सोडला. रश्मी आणि घरच्यांना धडाही शिकवला. राग त्याला तिच्या चारित्र्यावर डाग लावल्याचा आला होता. कोणत्याही स्त्रीसाठी तिचं शील किती महत्वाचं असतं हे त्यालाही चांगलंच माहीत होतं. फॉर्मॅलिटीज करून 3-4 दिवसांनी तो बँगलोरला आला. इकडे तिच्यावर ट्रीटमेंट अजूनही चालूच होती. सलाईन चालू होते. विक्रांत हा एकच शेवटचा शब्द तिने उच्चारला होता हॉस्पिटलमध्ये. या 4-5 दिवसात ती भिरभिरत्या डोळ्यांनी फक्त त्याला शोधत होती. तो आल्यावर तिच्यात बरीच इम्प्रूव्हमेंट झाली, पण बोलणं मात्र तिने बंद केलं होतं. पण तिचं त्याच्यासोबत असणंही त्याला खूप होतं. ती जरी बोलत नसली तरी तो सगळं न सांगता समजून जायचा. तिच्यापेक्षा जास्त सहनशील बनला होता तो. रागाला तर त्याच्या जवळपासही भटकू द्यायचा नाही. तिला त्रास होईल असं काहीच करत नव्हता. जॉबही अजून बघितला नव्हता. अशा कोणत्याच बंधनात त्याला अडकून राहायचं नव्हतं जिथे तिच्यासाठी वेळ काढू शकणार नव्हता तो. यावेळी त्याने मनाशी निर्धारच केला होता की काहीही झालं तरी तो तिला खूप स्ट्रॉंग बनवेल, स्वतःच्या पायावर उभं करेल, तिच्यातला हरवलेला कॉन्फिडन्स परत आणेल. मधुराचे पप्पाही तिचे सगळे लाड पुरवत होते. ती बोलली नाही तरी ते स्वतःहून तिच्याशी बोलायचे. मयुरी आणि विनयचीही त्यांनी माफी मागितली. ते 1 महिना त्यांच्यासोबत बँगलोरला राहिले. मधुरा बोलली नाही तरी सगळे पहिल्यासारखीच मजामस्ती करायचे. तिला सगळ्या गोष्टींमध्ये घ्यायचे. इरासोबत ती वेळ घालवायची. मयुरी पण घरीच होती. सध्या विक्रांतही त्यांच्याकडेच होता. झोपेत ती घाबरायची म्हणून तो तिच्या जवळच राहायचा. महिनाभर राहिल्यानंतर मम्मी पप्पा परत गेले. मयुरीनेही ऑफिस जॉईन केलं. 1.5 महिना होत आला होता तरी ती गप्पच होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला स्वतःहून बोलायचं नव्हतं म्हणून कोणी तिला जास्त फोर्सही करत नव्हतं. पूर्ण वेळ विक्रांत मात्र तिच्या आसपासच असायचा.